सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संघ या त्रिरत्नांना मी वंदन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले त्या सर्व महापुरुषांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आज आपण इथे धम्मोपदेश श्रवण करण्यासाठी एकत्र झालो आहोत। चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। भगवान बुद्धांनी सांगितले, कालेन धम्मश्रवणं एतं मंगलम उत्तमं। वेळोवेळी धम्मश्रवण करणे उत्तम मंगल आहे। कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम उत्तमं। वेळोवेळी धम्मचर्चा करणे उत्तम मंगल आहे। तर आता आपण जे श्रवण करणार आहोत ते सर्वांनी नीट लक्ष देऊन श्रवण करावं। लक्ष देऊन म्हणजे कसं, विसरलं नाही पाहिजे भविष्यात। अशा प्रकारे रेकॉर्डिंग तर होतच आहे, तरी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे लक्ष देऊन ऐकावं। आपण सुरू करत आहोत। धम्मोपदेश बद्दल बुद्ध म्हणाले, जेव्हा बुद्ध प्रवचनाला सुरुवात करायची, केव्हाही कुठे पण प्रवचनाला सुरुवात कशा प्रकारे करायची? बुद्ध प्रवचनाला सुरुवात करताना बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथात त्याचा उल्लेख केलेलाच आहे। सुप्रबुद्ध नावाच्या प्रकरणामध्ये अगोदर बुद्ध दानाबद्दल सांगायची सुरुवात, त्यानंतर शीलाबद्दल, त्यानंतर सत्कर्मामुळे सद्गती, दुष्कर्मामुळे दुर्गती हे सांगायचे। असं क्रम असायचा बुद्धांचा। आणि त्यानंतर पुन्हा पुढचं, त्यानंतर त्याच्या पुढचं असं सांगायचं। तर आता आपण इथे एकत्र झाला आहोत तर दानाबद्दल प्रवचनाच्या वेळेस बुद्ध म्हणतात की इंद्रिय विषयांची दुर्बलता वगैरे। तर आपण सुरुवातीला विषय घेणार आहोत। प्रवचन देणाऱ्या व्यक्तीसाठी बुद्धानं काही नियम सांगितले। जो कोणी धम्म शिकवतो लोकांना, मग तो गृहस्थ धम्मगुरू असो का गृहत्यागी धम्मगुरू असो, भिक्षू असो का गृहस्थ असो, जो लोकांना धम्म शिकवतो त्यांनी काही गोष्टींचं काय नियमाचं पालन करायचं। पहिलं बुद्धाने सांगितलं, धम्मोपदेश देणाऱ्या व्यक्तींना याच क्रमाने द्यायचं। पहिले दान, निस्वार्थ जनसेवा, शील पालन, सुरुवात अशी इथून करायचं। त्यानंतर दुसरा नियम सांगितलं की जे काही तुम्ही लोकांना शिकवता, सांगता प्रवचनामध्ये, ते साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये उदाहरणांसहित सांगायचे, जेणेकरून समोरचे लोक ते समजू शकतील। तुम्ही सांगताना लोक नाही समजले तर उपयोग होणार आहे, तर त्यांना समजेल अशा साध्या शब्दामध्ये, सरळ शब्दामध्ये, सोप्या शब्दात उदाहरणासहित त्यांना सांगायचं। तिसरा नियम बुद्धानं सांगितलं प्रवचनकर्त्यांसाठी, जेव्हा तुम्ही सांगत असता तर तुमच्या समोर धम्म शिकण्यासाठी जे लोक बसलेले आहेत त्या सर्वांबद्दल तुमच्या मनात असीम करुणा, मैत्री, वात्सल्यभाव, आपुलकी, प्रेम, सद्भावना असलं पाहिजे की त्यांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो। धम्मोपदेश ऐकून त्या लोकांचं मंगल झालं पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे। त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना असलं पाहिजे की त्या लोकांचं कल्याण व्हावं। चौथा नियम बुद्धाने सांगितलं की धम्मोपदेश इतरांना निस्वार्थ भावनेने द्यावा, बदल्यात कुठलीच अपेक्षा बाळगायची नाही। मी यांना धम्मोपदेश देत आहे, धम्म सांगत आहे, शिकवत आहे, बदल्यात त्या लोकांनी मला हे दान दिलं पाहिजे, हे दिलं पाहिजे, हे दिलं पाहिजे, हे वस्तू दिले पाहिजे, हे वस्तू दिलं पाहिजे, विहार दिला पाहिजे। मोठे मोठे विहार दान देत होते, विहार दिलं पाहिजे, किंवा हे वस्तू दिलं पाहिजे, किंवा नाहीतरी उत्कृष्ट प्रतीचं अनेक पक्वानाचं भोजन दिलं पाहिजे, किंवा काही तरी माझी तारीफ प्रशंसा तरी यांनी केली पाहिजे। अजिबात कुठल्या अपेक्षा नाही, कोणत्या वस्तूंची अपेक्षा नाही, कुठल्या पैशांची अपेक्षा नाही, चविष्ट रुचकर पक्वानाची अपेक्षा नाही, प्रसिद्धीची अपेक्षा नाही, कोणतीच अपेक्षा नाही। फक्त लोकांचं कल्याण हा एकच भाव असला पाहिजे। जो कोणी धम्म सांगते, शिकवते, त्याचा एकच उद्देश की जास्तीत जास्त लोकांचं कल्याण झालं पाहिजे, या उद्देशाने सांगितलं। बदल्यात मला काय मिळेल
असं सांगत असेल तर धम्माचा व्यवसाय झाला. बदलत मला म्हणजे अपेक्षा नाही, बस लोकांचं कल्याण या भावनेला सांगायचं. हे चौथा नियम. आणि पाचवा नियम बुद्धांनी सांगितलं की कोणावरही टीका करायची नाही. तो गुरु तसा, ती संस्था तशी, ते असं तो तसं, कोणावर टीका नाही करायचं. बस लोकांचं कल्याण कसं सांगायचं हे सांगितलं बुद्धांनी. हे झालं. आता ह्याच्यानंतर पुढचा आणि मुद्दांचे पॉइंट्स लिहून ठेवलेले मी. त्यानंतर बुद्ध म्हणाले की श्रोता वर्ग, प्रवचन ऐकणारे लोक 3 प्रकारचे असतात. हे पण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब लिहिलेले. प्रवचन ऐकणारे लोक 3 प्रकारचे. उदाहरणे दिलेले. कोणतं उदाहरण? पहिलं उदाहरण आहे जसं बिनबुडाचं घागर. बिन पेंदी की बाल्टी, वरून टाकलं खालून गेला. काही श्रोतावर्ग असे असतात की काही सांगा, किती सांगा, त्यांना काही समजत नाही, डोक्यावर निघून जात, काहीच समजत नाही. दुसरं असतं छिद्रवालं घागर. बारीक छिद्रे खाले, घागर भरतं पाणी टाकल्यावर, पण थोड्या वेळानं ते रिकामं झालं. आणि तिसरं घागर असं असतं चांगलं घागर. पाणी भरते सुद्धा घागरामध्ये आणि पाणी शिल्लक राहते सुद्धा, सुरक्षित राहते सुद्धा, म्हणजे सगळं समजते सुद्धा आणि लक्षात राहते सुद्धा. पहिल्या वर्गाचं बिनबुडाचं घागर काही समजत नाही. दुसरं छिद्रावर घागर सांगितलेलं सगळं समजतं, पण थोड्याच वेळात विसरतात, सगळं निघून गेलं. तिसरं समजते सुद्धा, लक्षात राहते सुद्धा, घागर भरते सुद्धा, सुरक्षित राहते सुद्धा. हे 3 प्रकारचे श्रोतावर्ग. त्यापैकी आपण कशा आहोत प्रत्येकानं स्वतःला तपासून पाहायचं. हे झालं. आता ह्याच्यानंतर हे जे दान शील वगैरे बुद्धाने सांगितलं ते कशासाठी सांगितलं? सुरुवात दानापासून, त्यानंतर शील आणि त्यानंतर मग पुढचे सत्कर्म, दुष्कर्म, 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, हा मार्ग बुद्धाचा राहायचा. जसं आपण ऐकलंय, अंगुलीमालचं नाव सर्वांनी ऐकलेलं आहे. 999 मनुष्यांची त्यांनी हत्या केली. अंगुलीमाला 999 मनुष्यांची हत्या केली, पण तरी सुद्धा अरहंत झाला तो. प्रौढ वयात बुद्धाच्या संपर्कात आला, म्हणजेच धम्माच्या संपर्कात आला. धम्म शिकून तो अरहंत झाला. आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात 2रा खंड 5वा भाग 2रा प्रकरण. बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक आंबेडकर, 2रा खंड 5वा भाग 2रा प्रकरण. इथं काय लिहिलेलं आहे की एक पती पत्नी, नवरा खूप श्रद्धावान आहे बुद्धाबद्दल, पण बायको बुद्धाला मानत नाही, बुद्धाचा द्वेष करते. तर अनाथ पंडितने जे विहार भिक्खू संघाला दान दिलं, ते भिक्खू संघाच्या दानार्पण, दान संघाला दान, त्या कार्यक्रमात हा नवरा गेला होता, बायको तर नाही गेली. आणि कार्यक्रम जास्त वेळ चालला, तिथेच थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी विहारात घरी आला. घरी आल्यानंतर बायको ओरडली, इतका वेळ का कुठे होते, कुठे विचार झाला, का गेले होते, कुठे गेले होते, कुठे होते रात्रभर? तर नवरा म्हणाला, अरे विहारात प्रवचन चालू होतं बुद्धाचं, त्या कार्यक्रमात गेलो होतो, तिथे थांबलो मी. तर बायकोला क्रोध येतो, ते बुद्धाबद्दल मानत नाही ना, बुद्धाबद्दल द्वेष करते, अपशब्द काढते. घरी नवरा घरी आल्यानंतर बायको अपशब्द काढते बुद्धाबद्दल. नवरा विहारात गेला होता हे कळालं, त्यामुळे पत्नी अपशब्द काढते. आणि नवरा चुपचाप बसणे विरोध करत नाही. बायको अपशब्द काढते बुद्धाबद्दल, नवरा चुपचाप बसणे विरोध करत नाही. म्हणून तो नवरा मृत्यूनंतर प्रेत लोकात जन्मला, पुढचा जन्म पिशाच्य लोकात झाला. बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुठलाही दुष्कर्म नाही केला, कारण पण हेच लिहिले बाबासाहेबने लिहिलं. बाबासाहेबने लिहिलं म्हणजे बुद्धाने जे सांगितलं तेच लिहिलं. बुद्ध ग्रंथाचं नाव काय? बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर अंगुलीमालनं एवढी सारी हत्या केला, 999 मनुष्यांची हत्या केला, आणि पशुपक्षी तर हजारो. कारण तो जंगलामध्ये पशुपक्षींना मारून त्यांचा मांस कोण राहायचा अंगुलीमाल. हजारो पशुपक्षींना मारला, मनुष्य 999 मारला, तरी पण तो अरहंत झाला धम्म शिकून. आणि हा कुठलाही दुष्कर्म न करता फक्त बायको बुद्धाला शिव्या काढताना चुपचाप राहिला, विरोध नाही केला, म्हणून तो मेल्यानंतर प्रेत लोकात जन्मला. का बरं? एक आणखी उदाहरण असंच. बुद्धाच्या काळातल्या काही महिला तरुणपणात त्यांनी देह व्यापाराचं काम केलं, गणिकाचं काम केलं, किशोरावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत, आणि प्रौढ वयात धम्म शिकले आणि अरहंत झाले. ऐकलं असं तुम्ही सुद्धा नाव? अरहंत झाले ते. आणि 1 वर्ष कामवासनेचं कार्य केलं, तरी पण ते अरहंत झाले प्रौढ वयात धम्म शिकले. आणि राजा प्रसेनजीतची पत्नी मल्लिका आयुष्यभर खूप सेवा केली बुद्ध धम्म संघाची, बुद्धांची, अरहंतांची, भिक्खू संघाची खूप सेवा. आणि काय तुम्ही खूप दान, प्रचंड दान आणि खूप सेवा. आणि साधनेमध्ये पण भरपूर प्रगती. श्रोतापण अवस्था नाही प्राप्त झाली, पण भरपूर प्रगती. आयुष्यभर बुद्धाची धम्माची संघाची सेवा करू नये, मृत्यूनंतर ती गाणीतला किडा झाली.
का तर आयुष्यात एकदा तिनं व्यभिचार केला होता, फक्त एकदा. किडा झाली 7च दिवस त्या किड्याचं आयुष्य, 7व्या दिवशी मरण पाहून मग ते देवलोकात जमले. आता ते देवलोकात आहे. तर का बरं? यांनी आयुष्यभर देह व्यापार करूनही अरहंत झाले आणि फक्त एकदाच व्यभिचार केला तरी दुर्गतीला गेले, गाणीला केले. असं का? अंगुलीमाल आयुष्यभर खूप हत्या केले तरुण वयामध्ये, 990 मनुष्य आणि अनेक पशुपक्षी, तरी पण अरहंत झाला तो. आणि या नवऱ्यानं कुठलाही दुष्कर्म नाही केलं. बायको बुद्धाला शिवाय काढत राहा, चुपचाप राहिला. विहारात गेला होता, बुद्धाचं प्रवचन ऐकला, भिक्खू संघाला पाण्याचा दान दिला तो विहारात, खूप श्रद्धावान, तरी पण तो प्रेत लोकात जन्मला मृत्यूनंतर. कारण काय? तर ह्याचं कारण आहे, हे फक्त ह्या जन्मातल्या कर्मावर अवलंबून नाही, मागच्या असंख्य जन्मात. जर अरहंत होण्यासाठी बुद्ध म्हणतात कमीत कमी 10 कल्पांचं पुण्य पारमितांचा संग्रह पाहिजे, कमीत कमी 10 कल्प. जास्तीला असतात. सम्यक संबुद्धाला सिद्धार्थ गौतम तर 4 असंख्य 1 लाख कल्प लागतात. 4 असंख्य 1 लाख कल्पापूर्वी सिद्धार्थ गौतम बोधिसत्व झाले. बोधिसत्व झाल्यानंतर सम्यक संबुद्ध होण्यासाठी 4 असंख्य 1 लाख कल्प लागले. आता येणारे बुद्ध, मैत्रेय बुद्ध 16 असंख्य 1 लाख कल्प. सारिपुत्त महामोगलन यांना 1 लाख कल्प. धम्माच्या अभ्यासा सुरुवात 1 लाख कल्प. कोणाला 50,000 कल्प, कोणाला 20,000, कोणाला 10,000 कल्प, कोणाला 1000 कल्प, कोणाला 50 कल्प. तर कमीत कमी 10 कल्प, फक्त 10 कल्प तरी कमीत कमी लागतो. 10 कल्प एक कमी नाही. 1 कल्पच अनेक करोडो वर्षांचा 1 कल्प असतो, अनेक करोड. तर अंगुलीमालनं या जन्मात जरी एवढी हत्या केली असली तरी अरहंत होणे साधी गोष्ट नाही. मागच्या असंख्य कल्पांचा, अनेक कल्पांचा पुण्याचा प्रचंड साठा होता, खूप मोठा साठा. या जन्मात एवढ्या हत्या केला तरी सुद्धा पूर्वजन्माचा पुण्याचा प्रचंड साठा असल्यामुळं तो अरहंत झाला. धम्माचा मार्ग मिळाला ना, अरहंत झाला. आणि तो दुसरा धम्माचा मार्ग भेटला, पण या अकुशल कर्माचा दुर्गतीला गेला. पुण्याचा संग्रह आहे तेव्हा तर मनुष्य जीवन भेटणं हे सुद्धा पुण्याचा संग्रह. खूप मोठं पुण्य पाहिजे तेव्हा मनुष्य जीवन भेटतो. खूप मोठं पुण्य पाहिजे तेव्हा धम्म ऐकायला भेटतो. धम्म ऐकायला भेटत नाही. पण मनुष्य जीवन भेटत अतिशय दुर्लभ. बुद्ध म्हणाले जेवढे मनुष्य पृथ्वी तलावर आहेत, अधिकांश मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुकात प्रयत्न करतात. आणि जे मनुष्य आहेत धम्म ऐकायला भेटणं फार कमी, क्वचित वेळ धम्म ऐकायला भेटत, क्वचित लोकांना. खूप भाग्यशाली लोक, इतरांना धम्म ऐकायला भेटत. तर जो मृत्यूनंतर प्रेत लोकात जन्माला तो सुद्धा पुण्याचा संग्रह तर आहेच, पण अंगुलीमालच्या तुलनेमध्ये कमी. अंगुलीमाल अरहंत झाला एवढी हत्या करून. तसंच त्या महिलांचं संपूर्ण तारुण्य देह व्यापार जरी केलं तरी पूर्व जन्माचा पुण्याचा संग्रह अनेक कल्पांचा खूप मोठा होता, खूप मोठा, म्हणून ती अरहंत झाली. मल्लिकाचा पुण्याचा संग्रह तर होताच, म्हणून बुद्धाचा संपर्क झाली, धम्माचा संपर्क झाली, खूप सेवा केली, धम्माचा अभ्यास भरपूर केली, खूप श्रद्धावान, पण त्यांच्या तुलनेमध्ये कमी होता. एकदा देह व्यापार करून दुर्गतीला गेली. तर पूर्व जन्माचा पुण्याचा संग्रह किती येते? तर आपला पुण्याचा संग्रह वाढवत राहायचा, पुण्याचा संग्रह वाढवत राहायचा. एक उदाहरण दिलं आणखी, मिलिंद कृष्ण ग्रंथामध्ये आहे. एक वाटी, जेवण करताना आपण वाटी घेतो वरण वगैरे घेण्यासाठी, त्या वाटीभर पाण्यामध्ये एवढं मीठ टाका, बारीक मीठ. मीठ विरघळू द्या. विरघळल्यानंतर तुमच्या प्रिय व्यक्तीला ते मीठ पाणी पिण्यासाठी द्या. पिऊ शकेल का? कोणी नाही पिणार. का बरं? मिठामुळे खारट झालं. एवढ्या मिठामुळे पाणी खारट होतं हे जर सत्य असेल, एवढे मीठ नदीमध्ये टाका. गंगा नदी, गोदावरी नदी, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा नदी, कोणती पण नदी खूप दुथडी भरून वाहत आहे. शुद्ध पाणी, गोड पाणी, शीतल पाणी, गंगा नदी खूप पाण्यानं वाहत आहे. हजारो पोते मीठ टाका, पाणी खारट होणार नाही. का? पाण्याचा संग्रह खूप मोठा आहे. तसं पुण्याचा संग्रह जर भरपूर असेल, मीठ म्हणजे पाप, पाणी म्हणजे पुण्य. उदाहरण दिलं, पुण्य जर थोडा असेल तर एवढंच मीठही त्या पाण्याला अपेय, पिण्यासाठी योग्य नाही असं करू शकतो. तर पुण्याचा संग्रह जर प्रचंड असेल, हजारो पोते पाप असेल तरी दुर्गतीला नाही जाणार. हजारो पोते मीठ पण पाणी खारट होणार नाही. एक आणखी उदाहरण आहे, तिथेच आहे मिलिंद कृष्ण ग्रंथात. छोटासा खडा घ्या, दगड, छोटासा खडा, पाण्यामध्ये टाका, बुडेल तो. आता हजारो किलो दगड मोठ्या युद्ध नौकेमध्ये किंवा माल वाहतूक नौका, जहाजामध्ये ठेवा, नाही बुडणार. जहाज म्हणजे पुण्य, दगड म्हणजे पाप. पुण्य जर नसेल तर एवढंच पाप आहे आपल्याला दुर्गतीला नाही. पुण्य असेल तर कितीही पाप असेल तरी आपण सुरू शकतो. पुण्याचा संग्रह किती? पुण्याचा संग्रह वाढवला पाहिजे. आपण धन संग्रहासाठी खूप मेहनत करतात लोक, खूप मेहनत, रात्रंदिवस, दिवसा रात्री, रात्री ड्युटीवाले, सकाळची ड्युटी, दुपारी ड्युटी, संध्याकाळची ड्युटी असते, किंवा किती मेहनत किती परिश्रम करतात पैशासाठी, चांगल्या मार्गाने, वाईट मार्गाने, पैसा 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 पैसा, किती पैसे मग लोक लागतात. पण ते पैशाचा वापर किती वर्ष करणार आहात? फक्त काही वर्ष, 50 वर्ष, जास्तीत जास्त 60, 70, 80 वर्ष. मृत्यूनंतर सगळं इथंच राहून जाईल.
हे जर पैसा कमवू नका असं नाही म्हणते, पैसा तर कमावणं आवश्यक आहे. गृहस्थांना पैसा कमवणं अत्यंत आवश्यक म्हणाले बुद्ध. गृहस्थांनी कधी निर्धन नाही झाला पाहिजे, पैसा असलाच पाहिजे. पण आपल्या परिवाराच्या भरण पोषणासाठी, आपल्या भरण पोषणासाठी, इतर आवश्यक कामासाठी धन तर आवश्यक आहे. पण धनाला प्राधान्य नाही, धनाच्या मागे जातो धम्म विसरतो. ते फक्त काही वर्षच ते धन तुम्ही वापरणार. जे काही धन कमवता मेहनत करून, परिश्रम करून, खऱ्या मार्गाने खोट्या मार्गाने, फक्त काही वर्ष ते वापरणार. मृत्यूनंतर सगळं सुटून जाईल. त्यात गाडी बंगला पैसा वापर सगळं इथंच राहील. जे धन आपल्या सोबत येणाऱ्या मृत्यूनंतर सुद्धा आणि जन्म जन्मांतरापर्यंत त्या धनाला प्राधान्य द्या म्हणाले. शीलधन, श्रद्धाधन, प्रज्ञाधन, धम्माचा अभ्यास, हे धन जन्म जन्मांतरापर्यंत आपल्या सोबत येणार, तर हे धन कमा म्हणाले. त्यानंतर धन कमवताना सुद्धा चित्ताची चेतना काय, चित्ताची चेतना शुद्ध मार्गाने धन कमवायचं. आजकाल पाहतो आपण, उदाहरणार्थ चांगले डॉक्टर्स आजही आहेत, पण संख्या कमी होत चालली. तुमच्यापैकी कुणी डॉक्टर असेल वाईट नाही म्हणायचं, चांगले डॉक्टर आहेत आजकाल, संख्या कमी होत चालली. पण काही काही ठिकाणी असं ऐकायला भेटतं, एखादा पेशंट आला, 50 रुपयात इलाज होणार आला तरी 10,000 बिल बनवलं जातं. कोणी वकील असो का पोलीस असो, सगळीकडे काय चालू आहे. तर लोकांच्या कल्याणासाठी म्हणून आपण ते असला पाहिजे मुख्य उद्देश. बाबासाहेबांचं कल्याण, लोकांचं कल्याण, लोकांचं कल्याण हा उद्देश होता त्यांचा, पैशासाठी नाही. आता उदाहरणार्थ कोणी मला बोलावलं बनते, उद्या आमच्याकडे भोजनाला या, उद्या आमच्याकडे भोजन आहे, या आमच्याकडे आमंत्रण. मी म्हणालो ठीक आहे. आणि ज्याने आमंत्रित केलं तो करोडपती, अरबपती आहे. एखादा मंत्री आहे, समजा मंत्री आहे, मिनिस्टर आहे, अरबपती खरबपती आहे. मी खूप खुश झालो, आहा एवढा मोठा व्यक्ती बोलवत आहे. बाकीचे लोक काय 500,000 दान देतात, हा तर एवढा मोठा, कमीत कमी 1 लाख तरी नक्कीच दान देईल, असे विचार माझ्या मनात आला. आणि मी खुश झालो, एवढा मोठा व्यक्ती मला भरपूर दान मिळेल. काय होत आहे, लोभ उत्पन्न झाला ना, दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनत आहेत माझे. आणि एवढा मोठा व्यक्ती उद्या अनेक पक्वान्न खायला भेटतील, अनेक प्रकारचे पक्वान्न, जिभेला पाणी सुटतंय, दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनत आहेत. तर भिक्षुनी ते आमंत्रण कशासाठी स्वीकार करायचा, त्याला धम्मोपदेश देण्याची संधी मला मिळत आहे म्हणून. जेव्हा अनाथ पिंडकनं एवढं मोठं विहार भिक्खू संघाला दान दिलं, 54 करोड सोन्याचे सिक्के, 18 करोड सोन्याचे सिक्के जमिनीवर अंथरून जमीन खरेदी केली. बांधकामाला 18 करोड आणि व्यवस्थेला 18 करोड, 54 करोड सोन्याचे सिक्के खर्च केले. ते एवढं मोठं विहार 10,000 लोक एक साथ बैठ शकते, 10,000 लोक बसू शकतात. तेव्हा बुद्ध म्हणाले, खूप तारीफ केली अनाथ पिंडकची, खूप खूप प्रशंसा केली तेव्हा. आणि पुन्हा परत काय म्हणाले बुद्ध, असे अनेक विहार जरी कोणी दान देत असेल, एवढे मोठे 54 करोड सोन्याचे सिक्के, 54 करोड रुपये नाही, 54 करोड सोन्याचे सिक्के, एवढं मोठं विहार जरी, असे अनेक विहार जरी कोणी दान देत असेल, किंवा लाखो करोडो अरहंतांना भोजन, चिवर किंवा अनेक वस्तू दान देत असेल कोणी, करोडो अरहंत भिक्षूंना चिवर, भोजन आणि असे मोठे मोठे विहार अनेक, तर किती पुण्य. त्याही पेक्षा जास्त पुण्य आहे लोकांना धम्म शिकवणे, लोकांना धम्मोपदेश देणे. जे धम्माच्या मार्गावर नाही आले त्यांना धम्माच्या मार्गावर आणणे, जे धम्माच्या मार्गावर आलेले त्यांची धम्मात आणखी प्रगती होईल, त्यांना आणखी उच्च अवस्थेपर्यंत नेणे, जे उच्च अवस्थेपर्यंत त्यांना निर्वाणापर्यंत नेणे. असेल हजारो विहार जरी कोणी दान देत असेल भिक्खू संघाला, त्याही पेक्षा जास्त पुण्य लोकांना धम्म शिकवणे, त्यांना धम्म सांगणे, धम्माच्या मार्गावर आणणे, निर्वाणासाठी प्रेरित प्रोत्साहित करणे, निर्वाणाच्या मार्गावर त्यांना अग्रेसर करणे. जर कोणी करोडपती, अरबपती, खरबपती व्यक्ती आम्हाला बोलावला भोजनाला, कोणी मंत्री, तर आणि माझ्या मनात विचार आला की त्याला धम्मोपदेश सांगण्याची मला संधी मिळाली. त्याच्याकडे जे अनेक लोक असतील, आलेले असतील, त्यांना धम्म सांगायची मला संधी मिळाली. माझा उपदेश ऐकून त्यांच्यापैकी एक जरी व्यक्ती धम्माच्या मार्गावर आला, कल्याण होईल त्याचं आमंत्रण स्वीकारा म्हणजे कल्याणकारी ठरलं. अनेक लोक धम्म शिकवून आले, धम्माच्या प्रगती केली तर किती कल्याण. तर त्यांना धम्म सांगायची संधी मला मिळाली, धम्मदानाची संधी मला मिळाली, सर्वश्रेष्ठ दान धम्मदान, म्हणून मी ते आम्ही स्वीकार केलं, तर माझ्यासाठी सुद्धा कल्याणकारी. एवढा मोठ्या व्यक्ती बरोबर लाख रुपये दान भेटेल, अनेक वस्तू दानामध्ये भेटतील, खूप दान, हे वस्तू देईल, ते देईल, चिवर देईल, काय काय वस्तू दान देतील, पैसे देतील, आणि
चविष्ट अनेक रुचकर पदार्थ भेटतील म्हणून मी जात असेल तर माझे दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनत आहेत. पण त्याला धम्म सांगायची संधी मला मिळाली त्यांच्या कल्याणासाठी म्हणून मी जात असेल तर ते माझ्यासाठी कल्याणकारी आहे, त्यासाठी जायचं असतं. आणि दुसऱ्या दिवशी गेलो तिथं, उदाहरण सांगत आहे. दुसऱ्या दिवशी ते गेल्यानंतर त्यांनी अनेक पक्वान मी जे विचार केला होता त्यापेक्षा जास्त अनेक रुचिकर चवदार पदार्थ वाढले. मी खूप खुश झालो. दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनायचे. तिथं पण तेच भोजन कशासाठी ग्रहण करायचं भिक्षूनं, ग्रस्त असो का भिक्षा असो, शरीर सबल निरोगी ठेवण्यासाठी, शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आहाराची आवश्यकता आहे म्हणून आहार ग्रहण करायचं, जिभेसाठी नाही. शरीरासाठी, शरीर निरोगी राहावं, सबल राहावं, सदृढ राहावं त्यासाठी म्हणून आहार घ्यायचे, त्यासाठी म्हणून आहार घ्यायचा असतो. आणि भिक्षूला तर एकतर शरीरासाठी आहार घ्यायचा, उलट त्याचं मंगल व त्याची दान पारमिता वाढावी म्हणून दान स्वीकार केलं. भोजनात दान त्यांनी दिलं तर त्याची पारमिता वाढावी म्हणून दान स्वीकार केलं तर ते माझ्यासाठी कल्याणकारी. त्याची कल्याण व्हावं, त्याचं मंगल व्हावं, त्याचा निर्वाणाचा मार्ग प्रशस्त व्हावा, त्याची दान पारमिता वाढावी, त्याच्या कल्याणासाठी म्हणून स्वीकार केलं तर माझ्यासाठी कल्याणकारी. मला भेट देऊन स्वीकार केलं तर हानी. तर कोणती वस्तू तरी त्यांनी दान दिलं, त्याचं कल्याण व्हावं, त्याची दान पारमिता वाढावी म्हणून स्वीकार केलं तर माझ्यासाठी कल्याणकारी. लोभयुक्त चित्ताने केलं तर दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनणार. अनापिंडग्न बुद्धाला विहार दान दिलं, एवढं मोठे 54 करोड सोन्याच्या शिक्केचं. 27 करोडचं विहार माता विशाखानं दिलं. अनेक लोकांनी राजा बिंबिसारांना आपलं उद्यान दिलं तर बुद्धावर उपकार नाही केलं त्यांनी, बुद्धानं ते स्वीकारून त्यांच्यावर उपकार केलं. आणि दान देताना अनेक लोक दान देतात, भिक्षूला घरी बोलावतात, भोजन देतात, सर्वांना समान पुण्य भेटत नाही. समजा अनेक लोकांनी भिक्षूला बोलवलं, आज एकाने उद्या एकाने, सर्वांना समान पुण्य नाही. किंवा एकाच वेळेस म्हणजे तिथं बसले भोजन करायला, इथं वरण भात भाजी पोळी सगळं ठेवलेले, तुमच्यापैकी सगळेजण आले, एक एक घास वाढले सर्वांनी, इथं भात वरण भाजी सगळं काही ठेवलेले, सर्वांनी एक एक घास वाढलं. सकाळी 11 वाजता भोजनाच्या वेळ सर्वांनी एक एक घास वाढलं, इथूनच इथं वाढलं, तरी सर्वांना समान पुण्य नाही. कोणाला कमी तर कोणाला जास्त. कोणाला कमी असं का? तसंच कोणाला कमी आहे कोणाला जास्त आहे. पहिली गोष्ट श्रद्धा किती आहे बुद्ध धम्म संघाप्रती. ज्या व्यक्तीमध्ये जास्त श्रद्धा त्याला जास्त पुण्य, ज्या व्यक्तीमध्ये कमी श्रद्धा त्याला कमी पुण्य. एखाद्या व्यक्ती श्रद्धेने 1 रुपये दान दिला, 1 रुपये दान कल्याण झालं त्याचं, तो स्वर्ग सुद्धा त्याला प्राप्त होतो, पुढचा मी देवलोकाची जन्म होऊ शकतो किंवा निर्वाणचा मार्ग त्याचा प्रशस्त होऊ शकतो 1 रुपये दान दिल्यामुळे श्रद्धेनं. आणि दुसरा कोणी व्यक्ती अहंकारानं लाख रुपये दान देतो, 10 लाख दान देतो, कोटी रुपये देतो, माझं नाव, मी दान दिलं, मी एवढे दान दिले 1 लाख 10 लाख, तो दुर्गतीला नरकात जाईल. अहंकारानं देतो ना, श्रद्धेने 1 रुपये दिलं तरी कल्याणकारी आणि अहंकारानं लाखो रुपये दिलं तरी त्याचे हानिकारक आहे, त्याला लाभ नाही. तर तुम्ही सर्वांनी एक घास वाढलं तरी सर्वांना समान पुण्य नाही. पहिली गोष्ट आहे श्रद्धा. ज्या व्यक्ती जास्त श्रद्धा त्याला जास्त पुण्य, रत्नाप्रती बुद्ध धम्म संघाप्रती. ज्या व्यक्ती कमी श्रद्धा त्याला कमी पुण्य. 1. नंबर 2, ज्या व्यक्तीची धम्मात जास्त प्रगती त्याला जास्त पुण्य, ज्याची कमी प्रगती त्याला कमी पुण्य. अष्टांगिक मार्ग जास्त प्रगती कोणाची त्याला जास्त पुण्य, कमी प्रगती त्याला कमी पुण्य. तिसरं, चित्ताची चेतना काय, शुद्ध चित्तानं प्रसन्न मनानं दान द्यायचं, प्रसन्न मनानं. जसं एखादी आई आहे ना, एखादी आई तिचा मुलगा विदेशात शिकायला गेला, 5 वर्ष झाले, फोन आणि मेसेज चालू आहे, 5 वर्षात एकदा पण घरी आला नाही. आणि आज त्या मुलाचा मेसेज आला की मम्मी मी पुढच्या आठवड्यात येत आहे, 10 दिवसासाठी येत आहे. 15 दिवसाची सुट्टी मिळाली, यायला जायला वेळ लागतो, 10 दिवसासाठी येत आहे. इकडे आईची काय अवस्था होणार, माझं बाळ येत आहे, माझं लेकरू येत आहे, माझं पिल्लू येत आहे, माझं सोनू येत आहे. किती उत्साहित, किती आनंदित, किती प्रसन्न होणार. तरी काय करू, हे करू, ते करू, त्याला काय, किती हे पदार्थ त्याला काय आवडतं, त्याला काय आवडतं, हे बनवण्यासाठी काय विकत घेऊ. तसं भिक्षूला दान देताना किंवा जिथे कुठे जाता, विहाराला दान देता, विपश्यना केंद्राला दान देता, का अनाथ आश्रमाला दान देता, वृद्धाश्रमाला दान देता, जिथे कुठे दान देता, जिथे कुठे सेवा करता, चित्ताची चेतना काय, शुद्ध चित्तानं प्रसन्न मनानं. तरी तर भिक्षू बसला, 5 सगळ्यांनी वाढलं तरी पहिलं श्रद्धा किती, नंबर 2 धम्मात प्रगती किती, नंबर 3 चित्ताची चेतना काय, शुद्ध चित्तानं प्रसन्न मनानं. आणि 4थं, दानाचा उद्देश काय आहे. तिथून वाढताय ना सर्वजण एक उद्देश काय नाही. तिथे लोक काय म्हणतील म्हणून देत आहे, देखाव्यासाठी देत आहे, किंवा श्रद्धा तर अजिबात नाही. भिक्षुपुत्र अनेक लोक भिक्षुचा द्वेष करणारे पण आहेत.
वाढत आहे, पण द्वेषयुक्त चित्तानं देत आहे, कोणी श्रद्धेनं देत आहे, कोणी या दानामुळं माझी दुर्गती होऊ नये, माझी सद्गती व्हावी, माझं नाव व्हावं, प्रसिद्धी व्हावी, किंवा मला निर्वाण प्राप्त व्हावं. चित्ताचा उद्देश काय तुमचा, ते दान देण्याचा उद्देश काय, त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. हे 4 झालं. आणि 5वी गोष्ट, ज्या भिक्षूला तुम्ही देतात त्या भिक्षूची धम्मात किती पडते. समजा एखादा ग्रहस्थ, आता तुम्ही ग्रहस्थात, एखादा ग्रहस्थ आजच श्रामणेर प्रवृत्त्या घेतली त्यांनी, आजच श्रामणेर झाला, पांढरे कपडे काढला, मुंडन केला, पांढरे कपडे काढला आणि चिवर घेतला, श्रामणेर झाला आजच. धम्माचा काही अभ्यास नाही, पण खूप शीलवान आहे, खूप परिशुद्ध शील आहेत त्याचे, सर्व शीलाचं काटेकोर पालन करतो आणि खरोखर ग्रहत्याग. श्रामणेर झाला आजच खरोखर ग्रहत्याग केला. चिवर घेतल्यानंतर सुद्धा घरचे संबंध आहेत, माझी बायको, माझं पोरग, माझे घर, नाही, पूर्णपणे त्याग, खरोखर त्याग, 100% त्याग, अजिबात आसक्ती नाही. हे 2च जरी गुण त्यामध्ये असले, चिवरवरी आहे, श्रामणेर आहे, शीलवान आहे, ग्रहत्यागी, खरोखर अनासक्त, बरोबर पूर्णपणे अनासक्त, काही आसक्ती नाही. नातेवाईकामध्ये आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलं बाळ, प्रॉपर्टी, काही आसक्ती, 2च सद्गुण आहेत, शील आणि त्याग. तरी त्याला भोजन दिलं तर किती पुण्य. सर्वसामान्य शेकडो गृहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका पंक्तीला 1 वर्ष. आणि समजा तो श्रामणेर आता धम्माचा बऱ्यापैकी अभ्यास झाला, भिक्षू झाला, तर हजारो सामान्य गृहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन. धम्मात भरपूर प्रगती केला, लाखो सामान्य गृहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन. आणि धम्मात प्रचंड प्रगती, आचरण तर आहे ते परिशुद्ध आणि प्रचंड प्रगती, तर करोडो सामान्य गृहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन झालं. आणि समजा तो भिक्षू निर्वाणाची पहिलीच अवस्था प्राप्त केला. निर्वाणाच्या 4 अवस्था, श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत. श्रोतापन्न झाला, पहिलीच अवस्था, पहिली श्रोतापन्न, त्याला जर भोजन दिलं तर किती पुण्य. पृथ्वी तलावरच्या सर्व गृहस्थ गृहिणींना ज्यांना धम्म नाही समजलं, त्याने निर्वाणी अवस्था प्राप्त नाही केली, धम्माबद्दल अभ्यास नाही किंवा कच्चे आहेत, धम्म शिकलेच नाही किंवा शिकले तरी कच्चे आहेत, धम्म नाही शिकले किंवा कच्चे आहेत, अशा पृथ्वी तलावरच्या सर्व गृहस्थांना आयुष्यभर, 100 वर्ष जरी तुमचं आयुष्य असेल, 100 वर्षापर्यंत रोज भोजन, पाणी, कपडे, औषधी, पृथ्वीवरच्या सर्व लोकांना आयुष्यभर 100 वर्षापर्यंत जर देत राहिलं तर किती पुण्य. त्याही पेक्षा जास्त पुण्य त्या एका श्रोतापन्न भिक्षूला 1 वर्ष भोजन, इतकं पुण्य. हेच आणखी एका वेळी बुद्धानं सांगितलं. वेलाम सुत्त अंगुत्तर निकाय 9वा खंड 2रा भाग 10वा प्रकरण, वेलाम सुत्त. त्यात बुद्ध म्हणतात, अनाथपिंडात एवढं मोठं दान दिला आणि रोज 2000 भिक्षूंना भोजन दान द्यायचं अनाथपिंड. आणि त्याचं नाव अनाथपिंड केलं. अनाथ म्हणजे अनाथ लोक, ज्याला कोणीच नाही, पिंडक म्हणजे भोजन देणारा, त्याचं नाव सुदत्त, अनाथपिंडकचं नाव. पण तो भारतात आणि भारताबाहेर जिथे व्यापाराची केंद्र होती तिथे त्यांनी अन्नछत्र उघडलं होतं, अन्नछत्र सुरू केलं. अनलिमिटेड लोकांसाठी, कोणी या जेवण करून जा, कोणी या, किती लोक या जेवण करून जा, म्हणून त्याला अनाथपिंड. गोरगरिबांना, अनाथ लोकांना भोजन देणार. ती तर अनगिनत लोकांना भोजन, पण भिक्खू संघाला रोज 2000 भिक्षूंना. जीवनामध्ये उतार चढाव येतात आणि आयुष्यात एकदा असं झालं की अनाथपिंड की खूप गरीब झाला, निर्धन झाला, खूप नुकसान झालं, करोडोंचं नुकसान झालं आणि अशी अवस्था आली की खूप आर्थिक बिकट परिस्थिती. पूर्वी रोज विहारात जाताना रिकामधून जात नाही, विहारात जाताना काहीतरी दान घेऊन जायचं, पण आता काय तो काहीच नाही. तर तो घरात राहतो, घरामध्ये बगीचा होता, तिथे माती घेऊन जातो, माती नेतो आणि विहारात एका झाडाला मातीचं दान. ते करोडोंचं दान असो का मातीचं दान असो, चित्ताची चेतना काय ते महत्व. जसं आता सांगितलं, कोणी 1 रुपये दान देत झालं, कोणी लाखो रुपये दान देत, लाखो रुपये कोणी दान देतो, अहंकाराने दान देतो, ते दुर्गतीचं कारण. 1 रुपये देतो, श्रद्धेने देतो, ते कल्याणकारी. आता नागपूरला एक विहार झालं, कोणाला वर्गणी न मागता उद्घाटनही झालं. मागच्या वेळेस आलं तेव्हा काम चालू होतं ना, कधी आलो होतं मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी. कोणी मला फोन करून म्हणते, बनतेजी आम्हाला अशी माहिती मिळाली की तुमचं ते विहारचं काम चालू आहे, तुम्हाला दानाची आवश्यकता आहे, म्हणून आम्ही फोन केलं, तर तुमचं कसं पाठवायचं ना ऑनलाईन, बँक अकाउंट वगैरे. काय काय मी म्हणलो, दानाची आवश्यकता आहे बनतेला म्हणून तुम्ही फोन केलं, नाही पाहिजे दान मला. बनतेजीला दानाची आवश्यकता आहे म्हणून तुम्ही देत असताल, ते दान मला नाही पाहिजे. मला पुण्य कमवायचे, माझी दान पारमिता मला पुष्टी करायचे, माझी पुण्य पारमिता मला वाढवायचे म्हणून देत असाल तरच घेतो आम्ही, नाही तर नाही.
बुद्धाला गरज आहे म्हणून आम्ही विहाराचा दान देतो, अनाथ पिंड पाठवू. मला पुण्य वाढवायचंय, भिक्षूंची सेवा तर होईलच, पण मुख्य उद्देश मला माझं पुण्य वाढवायचे. भिक्षूला पाहिजे म्हणून आम्ही देतो, म्हणजे उपकार करतो. विनम्रता, मला माझं पुण्य वाढते म्हणून मी देते, तिथं विनम्रता आली. त्याला आवश्यकता म्हणून देतोय, थोडा अहंकार, त्याला आवश्यकता म्हणून मी देतो, अहंकार. मित्र नाही म्हणा, पुण्य अर्जित करायचे म्हणून जे लोक देतात ते घेतो. ठीक आहे म्हणजे सॉरी माफ करा, मी शब्द वापस घेतो, आम्हाला पुण्य अर्जित करायचे म्हणून आम्ही तसं देऊ शकतो. तर अनाथ पिंड खूप गरीब झाला, मातीचं दान. जेव्हा जो तो विहारात जात होता माती घेऊन, माती झाडाला टाकला, हॉल जाऊन बसला. त्या बुद्ध त्याला विचारले एकदा, येशुदत्त तू पूर्वी खूप दान देत होतास, आता पण तुझं दान देणं चालू आहे का? हो भगवान, दान देणं तर चालू आहे, पण पूर्वीसारखं नाही. आता रुखा सुखा जो आहे जैसा आहे. कोणी भिक्षू आला दारासमोर, जे आहे जे बनवलं घरी, कधी वरण आहे तर भाजी नाही, भाजी तर वरण नाही, भात आहे तर भाकर नाही, भाकर आहे तर भात नाही, जे आहे जसं आहे ते देतो. तर बुद्ध म्हणाले, काय देतो आणि किती देतो ते महत्वाचं नाहीये. रुखा सुखा भोजन दान देतो का पंचपक्वान्न दान देतो ते महत्वाचं नाहीये. थोडं देतो का भरपूर देतो ते महत्वाचं नाही. चित्ताची चेतना, शुद्ध चित्ताने जे दान देतो, आपल्यासाठी कल्याणकारी, आपल्या परिवारासाठी कल्याणकारी, आपल्या सर्वांसाठी कल्याणकारी. अहंकाराने दान देतो हे कल्याणकारी आहे. एक उदाहरण दिलं बुद्धाने, की म्हणाले फार पूर्वी एक वेलाम नावाचा ब्राह्मण झाला. त्या वेलाम ब्राह्मणानं खूप मोठं दान दिलं. काय दान दिलं? 84,000 मुलींचं. त्यांना त्या 84,000 मुलींना अंगावर सोन्याचे दागिने किती, त्यांना ते वजन उचलणार नाही, खूप भारी वजन उचललं इतकं दागिने 84,000 मुलींना. प्रत्येकाला सोन्याने भरले एक एक असे 84,000 सोन्याची ताटं, चांदीनं भरले 84,000 सोन्याची ताटं, सोन्याने भरले 84,000 चांदीची ताटं, पुन्हा चांदीनं भरले 84,000 काशीची ताटं, सोन्याने भरले 84,000 काशीची ताटं. प्रत्येकाला एक एक 84,000 घर. घर म्हणजे सामान्य घर नाही, राजवाडे. राजाचा राजवाडा जसा असतो तसा राजवाडे, रिकाम्या राजवाडे नाही, राजवाडा जसा असतो पूर्ण फर्निचर, वेल फर्निश्ड, तसे अगदी हाय क्वालिटीचे मटेरियल आतमध्ये, सगळं हाय क्वालिटीचं, सगळं पडदे, सगळं सामान एवढं दान. आणि हाती घोडे रथ 84,000 सोन्याच्या अलंकारने अलंकृत करून एवढं दान दिलं. आणि त्या कार्यक्रमाला राज्यातल्या सगळ्यांना आमंत्रित केलं. आणि राज्यातल्या सगळ्यांना भोजनाचे शेकडो पदार्थ शुद्ध अनेक चविष्ट अनेक शेकडो पदार्थ. आणि पुन्हा त्यानंतर त्याने घोषणा केली त्या वेलाम ब्राह्मणानं, आमंत्रित सर्वांनी हे माझं गोडाऊन उघडलं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते जेवढं नेऊ शकतं तेवढं घेऊन जा. आमंत्रित केलेल्या सर्वांना घोषणा केली. आणि पुन्हा बुद्ध म्हणाले अनाथ पिंडकला, सुदत्त तुला वाटत असेल कोण तो वेलाम ब्राह्मण एवढं मोठं दान देणारा? तो वेलाम दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे. माझा जन्म अनेक जन्मपूर्वी एका ब्राह्मण परिवार झाला होता, तेव्हा माझं नाव वेलाम होतं, मीच ते महादान दिलं असं बुद्ध सांगतात. आणि पुन्हा बुद्ध म्हणतात, त्या वेलाम ब्राह्मणांना दिलेलं ते महादानाचं पुण्य किती, त्याहीपेक्षा अनेक पटीने जास्त पुण्य श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला एक वेळेसचं भोजन दान सांगितलं. आणि पुन्हा म्हणाले, श्रोतापन्न भिक्षूला भोजन दान किती पुण्य, त्याचे 100 पटीने जास्त पुण्य एका सगदागामी भिक्षूला एक वेळेसचं भोजन दान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका अनागामी भिक्षूला एक वेळेसचं भोजन दान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका अरहंत भिक्षूला, अरहंत भिक्षू असतो अरहंताला एक वेळेसचं भोजन दान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका पच्चेक बुद्धाला एक वेळेसचं भोजन दान. पच्चेक बुद्ध वेगळी, सम्यक संबंध. पच्चेक बुद्धाला अरहंताला भोजन किती पुण्य, त्याचे 100 पटीने जास्त पुण्य एका पच्चेक बुद्धाला एक वेळेसचं भोजन दान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका सम्यक संबुद्धाला एक वेळेसचं भोजन दान. त्याच्यापेक्षा जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दान. आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला विहाराचं दान. आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघ यात्री रत्नांना खरोखर समर्पित होणे. नुसतं शरणम गच्छामी 1000 वेळा म्हणून आयुष्यभर म्हणून काही उपयोग नाही. खरोखर बुद्ध धम्म संघाप्रती समर्पित होऊन 5 शीलाचं पालन करणे इतकं पुण्य शीलांचं पुण्य आलं लक्षात.
सम्यक संबुद्धाला भोजन किती पुण्य आहे त्याचे अनेक पटी जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजनदान, त्याचे 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला विहारदान, त्याचे 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघाप्रती समर्पित होऊन 5 शिलांचं पालन करणे. पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना दिल्या जाण्यापेक्षा जास्त पुण्य एका श्रोतापन्न भिक्षूला 1 वर्ष भोजनदान, त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका सगदागामी भिक्षूला 1 वर्ष भोजनदान, त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका अनागामी भिक्षूला 1 वर्ष भोजनदान, त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका अरहंताला 1 वर्ष भोजनदान, त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका प्रत्येक बुद्धाला 1 वर्ष भोजनदान, त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका सम्यक संबुद्धाला 1 वर्ष भोजनदान, त्याच्यापेक्षा जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजनदान, त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला विहारचं दान, त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघाप्रती समर्पित होऊन 5 शिलांचं पालन करणे. इतकं पुण्य 5 शिलांचं, जीवाची बाजी लावून 5 शिलांचं पालन करायला सांगितलं बुद्धांनी. प्राण गेले तरी चालेल पण शील खंडित नाही होणार असं बुद्धानं सांगितलेलं आहे. 5 शिलांचं इतकं मोठं पुण्य. आणि 5 शिलांचं पालन करून किती पुण्य, त्याच्यापेक्षा शेकडो पटीने 100 पटीने जास्त पुण्य थोडा वेळ जरी मंगल मैत्रीचा अभ्यास केला. ते म्हणतात हे सोप आहे, मग सबका मंगल गाणं म्हणल्याने काय होत नाही. खरोखर कोणी व्यक्ती मंगल मैत्रीमध्ये परिपक्व आहे का नाही कसं ओळखायचं बुद्धांना सांगितलेलं आहे मध्यम निकायामध्ये. बुद्ध म्हणतात समजा कोणी दृष्ट दुर्जन व्यक्ती तुम्हाला ठार मारण्यासाठी आला, तलवार घेऊन आला, तेज धारवाला, आणि तुम्हाला ठार मारण्यासाठी सरळ गळा कापून ठार नाही मारत आहे. इथून तुकडे केले आधी, पुन्हा इथून तुकडा, पुन्हा इथून तुकडा, पुन्हा असे तुकडे, पुन्हा पायापासून असं तडपून तुम्हाला मारते, तुकडे तुकडे करून तुम्हाला ठार मारते, जिवंतपणे तुकडे करते, सरळ न मारता. तो तुम्हाला असं मारत आहे, त्यावेळेस जरी तुमच्या मनात त्या मारेकऱ्याबद्दल किंवा मारायला जरी मारेकऱ्याला पाठवणाऱ्याबद्दल किंवा मारेकऱ्याबद्दल द्वेष उत्पन्न झाला तर मंगलमंत्री कच्ची आहे तुमची, पक्के नाही. ह्याचा अर्थ कोणी आपल्याला मारतोय अन्याय सहन करा असं नाहीये. प्रतिकार करा, शरीरानं वाणीनं कठोर व्यवहार करा, जे काही तुम्हाला करायचे करा, संरक्षण सर्व उपाय करा, पळून जा, त्या प्रतिकार करा, सगळं करा, पण चित्तात क्रोध द्वेष नाही जागला पाहिजे. जसे एखादी आई किंवा वडील छोटं बाळ आहे, ते बाळ गडबड करते, बाळाला रागवतो आपण, रागवताना मैत्री करुणा वात्सल्य भाव आहे. बुद्धाला ठार मारायचे अनेक प्रयत्न केले अनेकांनी, द्वेष नाही जागला बुद्धाच्या मनात, क्रोध नाही जागला, मैत्री करुणा प्रेमाचे. येशू ख्रिस्ताला सोळावर चढवलं, दोन्ही हातात पायात डोक्यात खिळ ठोकले, तडपून मारलं, रक्त वाहत आहे शरीरातून आणि चित्तातून मैत्री करुणा प्रेम आपुलकी वात्सल्य येशू ख्रिस्ताचं माहित असेल तुम्हाला. अशी मैत्री करुणा त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य. थोडा वेळ जरी अशी मंगलमंत्री केली तरी, आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य छुटकी बजा इतने समय के लिए या पलक झपके इतने समय के लिए भी अगर अनित्य का बोध होता है तो, अनित्य का बोध, अनित्यचा बोध शब्दाचा अर्थ काय, अनुभव. अनित्यचा अनुभव, नित्य म्हणजे परमनंट, अनित्य म्हणजे नॉट परमनंट, चेंजिंग, प्रत्यक्षण परिवर्तन. आपल्या शरीराच्या अणुमध्ये प्रत्यक्षण परिवर्तन होत चालेल. तुमचं शरीर 10 वर्षापूर्वी जसं होतं तसं आता नाहीये, आता तसं 10 वर्षानंतर नाही राहणार, प्रत्यक्षणी परिवर्तन. तर शरीरामध्ये आसक्ती कमी झाली पाहिजे. तर खरोखर आपल्याला अनित्यचा बोध होत आहे का नाही, झाला आहे का नाही, कसं ओळखायचं, शरीराबद्दलची आसक्ती कमी होत आहे का नाही, नातेवाईक आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलगा मुलगी मित्र मैत्रिणी ह्याच्याबद्दल आसक्ती कमी होत आहे का नाही, गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी बद्दल आसक्ती कमी होत आहे का नाही, मान सन्मान पद प्रतिष्ठा ह्याच्याबद्दल आसक्ती कमी होत आहे का नाही. कमी होत असेल तर समजायचा अनित्यचा बोध होत आहे तेवढ्या प्रमाणात. नाही आसक्ती आहेच आहे, नातेवाईकची आसक्ती आहे किंवा इंद्रिय विषयांची आसक्ती आहे. डोळ्याला हे पाहणं आवडतं, कानला हे शब्द आवडते, नाकाला गंध आवडतं, जिभेची गुलाबी, जिभेला हे पदार्थ आवडतं, काम वासना शारीरिक संबंध ते आवडतं, किंवा कुठलाही आसक्ती आहेच ना. अनित्याचा बोध नाही झाला. अनित्याचा बोध जर आसक्ती कमी होते, सर्व प्रकारची इंद्रिय वासनाबद्दल आसक्ती, नातेवाईकाबद्दल आसक्ती, प्रॉपर्टीबद्दल आसक्ती, शरीराबद्दल आसक्ती जर कमी व्हायला लागली तर समजायचं खरोखर मला अनित्याचा बोध होत आहे. आणि अनित्य बोध शिकण्यासाठी विपश्यना केंद्र, नकली विपश्यना केंद्र आपण सावध राहा. नकली विपश्यना केंद्र भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. असली कोणतं, जिथे गोयंका गुरुजीच्या आवाणीने धम्म शिकवलं जातं ते असली विपश्यना केंद्र, ती जाऊन हे विद्या शिका. हेच अर्थ अन्य विपश्यना केंद्रावर मी टीका करते असं नाहीये.
पण इतर जे पुन्हा केंद्र आहेत शिकवतात. कुणी काही प्रमाणात शिकलं आणि ते शिकवतात, इतरांकडून शिकलं दुसरीकडून शिकलं आणि स्वतः शिकवतात. पण हे गोविंदा गुरुचं बुद्धापासून गुरुशिष्य परंपरा 2500 वर्ष 500 वर्ष तेव्हा होती. त्यानंतर 2000 वर्ष ब्रह्मदेशामध्ये सामावून ठेवलं आणि त्यात तीच विद्या गुरुशिष्य परंपरा तिथून आलेली आहे. शुद्ध रूपात हे शिकायचं आणि परिपूर्ण रूपात परिशुद्ध रूपात शिकवलं जातं. तर हे दानाबद्दल समजून घ्यायचं. आणि पुन्हा कोणाला दानाचं किती पुण्य ह्याबद्दल बुद्ध सांगितलं. बुद्ध म्हणतात, बुद्धांतर 82,000 उपदेश दिले, 82,000 82,000 आणि इतर अरहंताने 2,000 84,000 उपदेश. सगळंच अभ्यास तर खूपच छान, पण सगळं अभ्यास सर्वजण नाही करू शकत. बुद्धाच्या काळात अनेक लोक अभ्यास पूर्ण अरहंत झाली, अनेक जण अनागामी झाली, अनेक जण संदागामी झाली, अनेक श्रोतापन्न झाली. कुणी चुंड श्रोतापन्न, कुणी जास्त प्रगती, कुणी कमी प्रगती. काही लोकांची काहीच प्रगती नाही. आणि जेव्हा बुद्ध म्हणाले की जास्तीत जास्त लोक मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुपात, प्रेतलोकात जातात आणि एकदा दुर्गतीला गेले की अरबो खरबो जन्म, कधी कधी कल्पचा कल्प पण पुन्हा मनुष्य पडेलची गॅरंटी नाही जास्तीत जास्त दुर्गतीला. पण धम्म जर कोणी शिकला 1%, अर्धा टक्का, 0.5% जरी धम्म शिकला, 0.1% जरी कोणी धम्म शिकलं. धम्म म्हणजे अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्यांचं अनुभूतीजन्य ज्ञान, पुस्तकी ज्ञान किंवा ऐकलेलं ज्ञान, अनुभूतीजन्य ज्ञान 4 आर्य सत्यांचं अष्टांगिक मार्गाचं. 0.1% जरी कोणी प्रगती झाला, परिपक्व झाला, परिपुष्ट झाला, 0.1% जरी परिपुष्ट झाला धम्मामध्ये, त्याच्या दुर्गतीला जाण्याची शक्यता कमी आहे. जाऊ शकतो दुर्गती, जाऊ शकतो, पण शक्यता फार कमी आहे. नाही जाणार, न जाण्याची शक्यता जास्त आहे. दुर्गतीला जाण्याची शक्यता कमी आहे, न जाण्याची शक्यता जास्त आहे. तो मनुष्यलोक देवलोक, मनुष्यलोक देवलोक, मनुष्यलोक देवलोकाचा जन्म घेत राहील. आणि जरी दुर्गतीला गेला तरी एखादा, जसं राणी मल्लिका सांगते तुम्हाला, एकदाच व्यभिचार केल्यामध्ये दुर्गतीला गेली, किडा झाली, गाणीतला किडा, 7 दिवस किडा मरण पावला, तर देवलोकात जन्मली. धम्म शिकला दुर्गतीला नाही जाणार आणि गेला तरी एखादा. आणि धम्म न शिकलेला, नीट ऐका, पृथ्वीतलावरचा सर्वात मोठा सज्जन व्यक्ती, सर्वात जास्त शीलवान व्यक्ती, सर्वात जास्त दान करणारा व्यक्ती, सर्वात जास्त सद्गुणी व्यक्ती, सर्वात जास्त सत्कर्म करणारा व्यक्ती जो कोणी असेल, पण समजा तरी धम्म नाही शिकला, दानशील सत्कर्म म्हणजे धम्म नव्हे. अष्टांगिक मार्गाचे 8ही अंग म्हणजे धम्म. अष्टांगामध्ये एकच अंग म्हणजे धम्म. जसे शरीर, फक्त बोट म्हणजे शरीर नव्हे, फक्त पंजामध्ये शरीर, फक्त हात म्हणजे शरीर नव्हे, जसं फक्त दान म्हणजे परिपूर्ण धम्म नव्हे, धम्माचे एक अंग आहे. फक्त शील म्हणजे परिपूर्ण धम्म नव्हे, धम्माचे एक अंग आहे. अष्टांगिक मार्गाचे 8ही अंग म्हणजे धम्म झाला. एखाद्या व्यक्ती दानामध्ये, शीलामध्ये आणि लोकांची सेवा करणे, मदत करणे, इतर सद्गुणामध्ये पृथ्वीतलावर पहिला नंबरचा. पण धम्माचे आम्हाला तो नाही आला, तरी बुद्ध म्हणतात त्या सत्कर्माचा पुण्याचा संग्रह जोपर्यंत आहे, 1 जन्म, 10 जन्म, 50 जन्म, 100 जन्म, कमी जास्त जोपर्यंत आहे, तोपर्यंत मनुष्य देवलोकात राहील. पुण्याचा संग्रह संपला की दुर्गती आहे, दुर्गती नरकात, पशुलोक, प्रेतलोक आहेच आहे. देवलोकातले देवगण सुद्धा, देवगण म्हणजे मनुष्य लोकात असताना अनेक सत्कर्म केल्यामुळे ज्यांचा स्वर्गात जन्म झाला, देवलोकात जन्म झाला, त्यांना देवगण म्हणतात. तर ज्यांचा देवलोकात जन्म झाला त्यांच्यापैकी सुद्धा अधिकांश, जास्तीत जास्त देवता मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुलोक, प्रेतलोकात. ब्रह्मलोकात ज्यांचा जन्म झाला त्यांच्यापैकी सुद्धा अधिकांश ब्रह्मा मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुलोक, प्रेतलोकात. पण धम्म शिकला व्यक्ती दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी, नाही जाणार, जाऊ शकतो पण नाही जाणार, गेला तरी एखादा. तर धम्म शिकून कल्याणकारी करा. तर आता सांगितलं ना, दान किती पुण्यशील. आणि पुन्हा तर संपूर्ण धम्म शिकणं, लोक म्हणलं आम्हाला तर धम्म समजत नाही. बुद्धाच्या काळात ते विहारात खूप लोक येत होते, काही लोक खूप शिकून आरंभ झाले, काही लोक तर काहीच प्रगती नाही. भगवान आमची तर काहीच प्रगती नाही, आमची दुर्गती नाही जर म्हणजे भगवान काहीतरी उपाय करा, उपकार करा, आमच्यावर काहीतरी सांगा कसं करायचं. बुद्ध म्हणत एकच उपाय धम्माचा, आपल्याला धम्म मला समजत नाही ना भगवान, आम्ही खूप प्रयत्न करून काही लक्षात राहत नाही, समजत नाही, समजत तरी लक्षात राहते. जसं छिद्रावाला घागर किंवा बेनपोटाचा घागर, तर आमचं कल्याण कसं होईल. तर बुद्ध म्हणाले कमीत कमी 4 काम. बुद्धाचे 82,000, इतरांचे 2,000, 84,000, इतर अरहंतांनी दिलेले 2,000, 84,000. सगळा अभ्यास खूपच छान. नाही तरी कमीत कमी 4 काम करा. हे 4 काम जे करतात ते सुद्धा बुद्धांचे अनुयायी. हे 4 काम सुद्धा नाही करत तर बुद्धाचे अनुयायी नाही, लक्षात ठेवा. बौद्ध समाजात जन्मलो म्हणून बुद्धाचे अनुयायी असं अजिबात समजू नका. जे अष्टांगिक मार्गावर चालतात ते बुद्धाचे अनुयायी. हिंदू आहे का, बौद्ध आहे का, जैन आहे का, शीख आहे का, ख्रिश्चन आहे का, ब्राह्मण आहे का, मुसलमान आहे का, काही फरक पडत नाही. आणि आजपर्यंत करोडो बुद्ध झाली. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले तेव्हापासून आतापर्यंत 27 झाले, सिद्धार्थ गौतम 28 आले. सिद्धार्थ गौतम बुद्ध कधी झाले, आजच्या 4 असंख्य 1 लाख कल्पापूर्वी. असंख्य म्हणजे 1 च्या पुढे 140 शून्य,
एवढे कल्प, 4 असंख्य 1,00,000 कल्पापूर्वी बोधिसत्व झाले सिद्धार्थ गौतम, तेव्हापासून आतापर्यंत 27 झाले सिद्धार्थ गौतम, 28 बुद्ध, पण त्यापूर्वी करोडो बुद्ध झाले. आणि जे करोडो बुद्ध झाले ना, ते सर्वच्या सर्व बुद्धांचा जन्म ब्राह्मण किंवा क्षत्रिय परिवारात झालेला आहे. त्याचं अतिशय काही घेणे नाही. बौद्ध समाज धर्म म्हणून बुद्धाचे अनुयायी असं नका सांगू. आणि गौतम बुद्धाचे 1,00,000 भिक्षू होते गौतम बुद्धाच्या काळात. त्यापैकी 75% म्हणजे 75,000 भिक्षू ब्राह्मण परिवारातून ग्रहत्याग करून भिक्षू झालेले. आणि गृहस्थ उपासक उपासिका करोडोनी ब्राह्मण समाजाचे. त्यामुळे जातीचं काही नाही. जो अष्टांगिक मार्ग चालतो तो बुद्धाचा, हिंदू बौद्ध जैन शीख कुणी असू. तर कमीत कमी 4 कामं जो करतो तो सुद्धा माझे अनुयायी म्हणाले बुद्ध. हे 4 कामं सुद्धा नाही करत तर बुद्धाचे अनुयायी नाही. जास्त केलं हजारोने केलं किंवा सगळंच केले 82,000 84,000 खूप चांगलं, पण कमीत कमी 4. पहिलं काम नीट लक्षात ठेवा. पहिलं काम आहे त्याग, अनासक्त बनायला शिका. अनासक्त व्हा. जेवढ्या प्रमाणात अनासक्त होऊ शकतं तेवढ्या प्रमाणात. आसक्ती खूप आपल्या तर अनासक्त. रोज काही ना काही त्याग करा. 5% दानामध्ये असं बाबांनी सांगितलंय माहिती. समजा उदाहरणार्थ तुम्ही मला 100 रुपये दिले, नागपूरचे बंदी, तुम्ही नागपूरून आलात ना, हो, नागपूरचे अमुक बंदीचे ना, हे द्या. समजा उदाहरण तुमच्या कोणी मला 100 रुपये दिले, नागपूरच्या अमुक बंदीला हे द्या माझ्याकडे. मी त्यांना 99 रुपये देतो तुमचं नाव सांगून. अमुक व्यक्तीला 99 रुपये दिले सारनाथ बुद्ध विहारच्या. चोरी झाली ना 1 रुपये. बाबाजींनी 5% दान द्या म्हणाले. जर तुम्ही 4% दान दिलं तर 1% चोरी झाली. आज आपल्याकडे जे काही गाडी बंगला वैभव ऐश्वर जे काही आहे बाबासाहेबांमुळे हे माहिती तुम्हाला. आजच्या 70-80 वर्षापूर्वी काय अवस्था होती. आजची तरुण पिढी तर फक्त ऐकलंय असं होतं म्हणून. ज्यांचं वय आज 60, 70, 80 वर्षाचे वयोवृद्ध म्हातारे लोक त्यांना विचारा. ते आपल्या डोळ्यानं पाहिलेले अनुभवलेले, जे 70-80 वर्षाचे 60-70 वर्षाचे लोक सुद्धा आपल्या डोळ्यांना पाहिलेले. जनावरांपेक्षा वाईट अवस्था. कुत्रे डुकरं गाढवं तळ्यामध्ये नदीमध्ये आंघोळ केलं, हागलं मुतलं तरी पाणी पाठत नाही. मनुष्याला स्पर्श केलं तरी पाणी पाठत. तळ्याला नदीला स्पर्श करू शकत. तहान लागले घरासमोर उभा टाका, असं पाणी मागा, वरून कोणी पाणी टाकेल असं पाणी प्या. भूक लागली दारासमोर उभे राहा, कोणतरी वरून भाकरी टाकेल, सटकेवर बसून खा, रस्त्यावर बसून खा. जनावरांपेक्षा वाईट अवस्था होती. मेलेले जनावर वडा, गटारांना साफ करा, मैला साफ करा, काय काय दयनीय अवस्था, फार भयानक अवस्था. जे आज 60, 70, 80 वर्षाचे आहेत, तुमच्या घरातले वयस्कर लोक त्यांना विचारते, स्वतः सांगते. त्यातून बाहेर काढलं बाबासाहेबांनी. आणि त्याच लोकांना, त्याच समाजातील लोकांना त्यांचेच वंशज म्हणजे आताचे आपण सगळ्या सुविधा, सगळे अधिकार, सगळं काही प्राप्त आहे. नाही म्हणायला काहीच नाही. त्यांचेच वंशज, जे त्यांचे नातवंड जे कोणी असले आताचे, डॉक्टर झाले, वकील झाले, जज झाले, मिनिस्टर झाले, करोडपती अरबपती झाले, सगळ्या सुविधा, सगळं माणसं सगळे प्राप्त झाले. बाबासाहेबचे देणे काय समजा, बाबासाहेबने जे कमवता प्रामाणिकपणे कमवा. त्यातला 95% तुम्ही ठेवून घ्या. 5% लोक कल्याणासाठी धम्मकरणी दान द्या. 5% दान दिलंच पाहिजे. 4% तर 1% सोड. पण हे कोणासाठी, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांच्यासाठी 5% देणं त्यांना शक्य आहे. ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे, 5% देणं त्यांना शक्य नाही, त्यांना जबरदस्ती पण नाही. तर शक्य झालं कुठून देणार. आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, 4% द्या, 3%, 2%, 1%, अर्धा टक्का, 0.5%, 0.1% पण दान देणं चालू ठेवा. आणि 0.1% देऊ शकत नाही तर तो खूप काही देऊ शकता. श्रमदान करा, घरातील लोकांची सेवा करा. आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलं मुली, शेजारी नातेवाईक, परिचित अपरिचित, सेवा करा. त्यांची पैसा लागतो त्यासाठी. परिसरात तुमच्या घराजवळ विहार असेल, बंदीचे असतील, त्या विहाराची बंदीची सेवा करा. स्माईल द्या. तुम्हाला जी विद्यार्थी लोकांना फ्री मध्ये शिकवा, फीस घेऊ नका. म्हणजे जे लोक फीस घेतात त्यांची निंदा करत नाही. ट्युशन टीचर, कोचिंग क्लासचे टीचर फीस घेतात त्यांची निंदा करत नाही. तुमच्या कोणी टीचर असेल फीस घेतात त्यांची निंदा करत नाही. पण बुद्ध फीस घेतले का? पैसे दिले तर शिकवतो, नाही तर नाही शिकवत असं म्हणाले का बुद्ध? बाबासाहेब म्हणाले का? सावित्री ज्योतिबा म्हणाले का? किंवा जेवढे महापुरुष झाले आजपर्यंत ते म्हणाले का पैसे दिले तर शिकवतो, नाही तर नाही शिकवत असं म्हणाले काय? फ्री मध्ये शिकवा. तुम्हाला जी विद्या ते फ्री मध्ये हे करू शकता ना. विद्यादान करा. धम्म तुम्हाला माहिती आहे, धम्म सांगा लोकांना. पाणी द्या लोकांना. पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा. तुमच्या घरी झाडे फळाचं फळदान द्या. कोणते झाड, कोणते लिंबाचे, कोणते जे कोणते झाड ते दान द्या. कडीपत्त्याचे झाड आहे, पानं दान द्या. जे देऊ शकतात तेच द्या. आपला वेळ इतरांना द्या. एखादा व्यक्ती दुःखी आहे, बेचैन आहे, व्याकुळ आहे, आत्महत्येचा विचार करतोय, निराश आहे, त्याला योग्य सल्ला द्या, मार्गदर्शन करा, उपदेश द्या, काहीतरी धीर द्या त्याला, सांत्वना द्या त्याला. हे करू शकता. ह्याला काही खर्च येत नाही. एखादा भिक्षू रस्त्यावर उभा आहे पुढे जाण्यासाठी,
वाट पाहत बसते किंवा रिक्षाचा असते बसते वाट पाहत उभा आहे, तुम्ही त्याच मार्गे जाता, विचारा बंदीचे पुढे जायचं मी सोडतो म्हणा. खूप काही देऊ शकतो, एक पैसा खर्च न करता खूप काही देऊ शकतो. खरकट पाणी देऊ शकतो, भांडी घासलेलं खरकट पाणी त्याचे उपयोग करू शकतो. भांडी घासलेलं खरकट पाणी जेवण नंतर हात धुतो ते खरकट पाणी नालीमध्ये टाकताना संकल्प करा, हे खरकट पाणी नालीमध्ये टाकत आहे, ह्याच्यातले अन्नाचे कण खाऊन नालीतले जीवजंतू सुखी राहू, ह्याच्यातले अन्नाचे कण नालीतल्या जीवजंतूंना मी देत आहे माझ्याकडून. हे करू शकतो, ह्याला काही खर्च येत नाही, खूप काही देऊ शकतो. मैत्री करुणा द्या, माझ्या पुण्यात विश्वासी सर्व प्राणी भागीदार हो, श्रमदान करा, खूप काही देऊ शकतो. बस देते रहो, देतो. पहिलं काम आहे देते रहो, दानंद दंतो श्रद्धाय, श्रद्धेने द्या पहिलं. नंबर 2, शीलंग रखन तो सबदा, 5 शील परिशुद्ध. आता ऐकलं ना, 5 शील. पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना भोजन, पाणी, कपडे, औषधी आणि घर आयुष्यभर जरी दिलं, करोडो प्रमाणात दिलं, त्यापेक्षा करोडो पटीनं अरबो पटीनं जास्त पुण्य 5 शीलांचं तुम्हाला सगळं सांगितलं. पहिलं दान. नंबर 2, 5 शील परिशुद्ध. हत्या करायचं नाही, मच्छर मारायचे नाही, मुंग्या मारायचे नाही, किडे झुरळा मारायचे नाही, बकरे कोंबडे कापायचे नाही, चिकन मटन मांस मच्छी बंद. बुद्धानं मांस खायला मना नाही केलं, बुद्धाला पण लोकांनी मांस खाल्लं, बुद्धाने मांस खाल्लंय. पण बुद्धानं पशु हत्याला विरोध केलाय. पशु हत्या करू नका, इतरांना पशु हत्याला प्रोत्साहन देऊ नका, कोणी पशु हत्या केलं तर त्याचं समर्थन करू नका म्हणून सांगितलं. आणि पशु हत्याच्या मांसाच्या व्यापाराला पण विरोध केला बुद्धाने. पशु हत्याला विरोध केला, मांस खरेदी विक्रीला व्यापाराला विरोध केला. तुम्ही मांस खरेदी करता म्हणजे काय करता, त्या मांस हत्या कसाही न काटकानं केलेल्या हत्याचं समर्थन करता, त्याला हत्याला प्रोत्साहन देता. एक हत्यामध्ये सहभागी, त्याला प्रोत्साहन देताय, समर्थन करताय. आणि त्या मांस विक्री मिथ्या आजीविका, त्या मिथ्या आजीविकेचं समर्थन करताय तुम्ही. मांस विक्रीला विरोध केला बुद्धाने. पशु हत्या करायची नाही, मांस खरेदी विक्री करायचं नाही, आणि मांस वाढायचं पण नाही. सम्यक आजीविकामध्ये मिथ्या आजीविका, मांस विक्री ही मिथ्या आजीविका आहे, तुम्ही समर्थन करता. जर खरेदी करता असाल तर खरेदी करता म्हणजे पशुचे समर्थन करता. आणि मध्यम निकाय ग्रंथामध्ये जीवक सूत्रामध्ये बुद्ध म्हणतात, बुद्धाला किंवा बुद्धांच्या शिष्यांना कोणी मांस वाढत असेल तर तो महापापाचा भागीदारी आहे. मध्यम निकाय ग्रंथात जीवक सूत्र, बुद्धांना किंवा बुद्धांच्या शिष्यांना जर कोणी मांस वाढत असेल तर तो महापाप अर्जित करत होतो, महापापाचा भागीदार आहे. संदर्भ दिले मी तुम्हाला. हत्या नाही करायचं, चोरी नाही, भ्रष्टाचार नाही, रिश्वतखोरी नाही, रस्त्याने जाताना सापडलं ते पण घ्यायचं नाही, जी वस्तू माझी नाही ती घेतो म्हणजे चोरी. खोटं बोलायचं नाही, व्यभिचार करायचं नाही, शक्य तर ब्रह्मचर्य पालन करा. कमीत कमी 4 दिवस तरी ब्रह्मचर्य पालन करायचं. पौर्णिमा, चतुर्दशी, अष्टमी, उपोषणाचे 4 दिवस ब्रह्मचर्य पालन करायचं. जास्त केलं ब्रह्मचर्याबद्दल चांगली गोष्ट आहे, पण 4 दिवस कमीत कमी. खोटं बोलायचं नाही, नशा करायचं नाही. 5 शील. पहिलं काम दान, नंबर 2 परिशुद्धशील, आणि नंबर 3 निर्वाणाचा एकमात्र मार्ग सांगितला बुद्धाने, सतीपट्ठान साधना. एकमात्र मार्ग सतीपट्ठान साधना. एकायनो मग्गो, दुसरा कोणताच मार्ग नाही, सतीपट्ठान साधना म्हणजेच विपश्यना साधना. आणि नंबर 4 मंगल मैत्री, विश्वातल्या सर्व प्राण्याबद्दल मंगल मैत्री. समजा मांसाबद्दल बोलून, समजा कोणी मला भोजनाला बोलावलं, उद्या आमच्याकडे भोजनाला या, मी ठीक आहे म्हणालो. उद्या त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी पात्रात मांस वाटलं भिक्षूला, आणि त्या भिक्षूला मांस खाल्लं, भिक्षूला दोष नाही. तुम्ही गेला तुमच्या नातेवाईकाकडे, त्यांनी मांस वाटलं तुमच्या ताटात, तुम्ही खाल्लं, तुम्हाला दोष नाही. पण खाताना त्या प्राण्याबद्दल मंगलमैत्री खायचं, त्याचा मांस आहे ते. पण समजा मला कोणी बोलावलं, म्हणजे उद्या भोजनाला या, मी हो म्हणालो, आणि मी पाहिलो त्यांनी मांस आणलं, बकरी कोंबडे कापले किंवा मांस विकत आणलं, मला बोलवलं, माझ्या स्वयंपाकात मांस बनवले, मी पाहिलं, आमंत्रण कॅन्सल. मी पाहिलो नाही, ऐकलो, आमंत्रण कॅन्सल. पाहिलो पण नाही, ऐकलो पण नाही, शंका आली तरी आमंत्रण कॅन्सल. पाहिलो पण नाही, ऐकलो पण नाही, शंका पण नाही आली, आणि जाऊन बसलो, त्यांनी मांस वाढलं, खाल्लं, तेव्हा दोष नाही. हे इतरांबद्दल. मी तर लहानपणापासून शाकाहारीच आहे, लहानपणापासून मी शाकाहारी मित्र खातच नाही, पण इतरांबद्दल माहित असताना नाही असं सांगितलं. त्रिविध शुद्ध मांस खाऊ शकत, त्रिकोटी शुद्ध मांस, त्रिविध शुद्ध, 3 प्रकारे शुद्ध आहे. म्हणजे पाहिलं सुद्धा नाही, ऐकलं सुद्धा नाही, शंका पण नाही, अशा प्रकारे तुमच्या पात्रात कोणी मांस वाढलं तुम्ही खाऊ शकता. हे सांग. तर दान, शील, सतीपट्ठान साधना आणि मंगलमैत्री, हे 4 कामं जे करतात ते सुद्धा बुद्धाचे अनुयायी. हे 4 कामं सुद्धा नाही करत तर बुद्धाचे अनुयायी नाही. आणि 4ही कामं करताना श्रद्धेनं, दान, शील, उद्देश आमचा निर्वाणाचा असला पाहिजे.
श्रद्धा नसेल, श्रद्धा हे बेस आहे. जसं इमारत बांधायची तर सगळ्यात पहिले काय पाहिजे? जमीन पाहिजे, त्यानंतर पाया, त्यानंतर भिंती, त्यानंतर छत. तर श्रद्धा ही जमीन आहे. श्रद्धा ही जमीन आहे. शील हे पाया आहे, ध्यान हे भिंती आहे, प्रज्ञा हे छत आहे. शील धर्म की नींव है, ध्यान धर्म की भीत, प्रज्ञा तो छत धर्म के मंगल भवन पुरीत. तर दान, शील, साधना आणि मंगलमंत्री. मंगलमंत्रीबद्दल बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथात लिहिलेलेच आहे. बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथात आहे, माझ्याकडे ग्रंथ इथंच समोरच आहे. एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जीवनाच्या सर्व क्षेत्रात तुम्हाला सफलता पाहिजे असेल, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सफलता पाहिजे असेल, कुठल्याही क्षेत्रात, तर मंगल मैत्री. विश्वाच्या सर्व प्राण्याबद्दल मैत्री करून प्रेम, आपुलकी, सद्भावना, वात्सल्य सर्वाबद्दल असीम, अनलिमिटेड. कोणाबद्दल द्वेष नाही, व्यक्तीबद्दल नाही, का जातीबद्दल नाही, तो त्या जातीचा म्हणून द्वेष, त्या संस्थेचा म्हणून द्वेष, किंवा आणखी कोणाबद्दल द्वेष, व्यक्तीबद्दल द्वेष अजिबात नाही. सर्वांबद्दल असीम मैत्री करून प्रेम, वात्सल्य, आपुलकी. जीवनाच्या सर्व क्षेत्रात सफलता बुद्ध आणि त्यांचं. आणखी एका ठिकाणी लिहिलेल्या याच ग्रंथामध्ये मंगलमंत्रीबद्दल बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथात पृथ्वी तलावर ते सर्वच्या सर्व सत्कर्म. आता सांगितलं मंगलमंत्री शिलापेक्षा जास्त काय मंगलमैत्री, मंगलमंत्रीचं पुण्य अनित्यबोध. बाकीच्या कर्मापेक्षा जे करतो आपण त्या कर्मा सर्वच्या सर्व उदाहरण पण दिलेले या ग्रंथामध्ये. पौर्णिमेच्या रात्री आपण आकाशात पाहतो, खूप सारे तारे दिसतात. जेवढे तारे दिसतात तेवढेच नाहीये, त्यापेक्षा हजारो पटीने जास्त तारे. तरी सुद्धा त्या सर्वच्या सर्व ताऱ्यांचा प्रकाश मिळूनही चंद्राच्या प्रकाशाच्या 16व्या अंशाची बरोबरी नाही करू शकत सर्व ताऱ्यांचा प्रकाश. त्याचप्रमाणे पृथ्वी तलावर सर्वच्या सर्व सत्कर्माचं पुण्य मिळूनही मंगलमंत्रीच्या पुण्याच्या 16व्या अंशाची बरोबरी नाही करू शकत. बुद्ध आणि त्यांचं धर्म रिटर्न बाय डॉक्टर आंबेडकर. तर दान, शील, साधना, मंगलमंत्री 4 कामं करा, नियमितपणे करा आणि आपलं कल्याण साधा. आयुष्य खूप दुर्लभ आहे, मनुष्य खूप दुर्लभ आहे. आयुष्य संपत चालले. कधी असं समजू नका आज तुम्ही तब्येत चांगली आहे नंतर करू. अरे नंतर कधी? मी आता इथं बसलो, आता मी खुर्चीवरून उठण्याची गॅरंटी आहे का? पुढच्या क्षणी मृत्यूचा असेल, पुढच्या क्षणी मृत्यूचा असेल. इथं बसल्यापेक्षा मृत्यू होऊ शकतो. आता मी तुमची उठतो, म्हणजे डेड बॉडी तुम्हाला उचलावी लागेल माहित नाही. आजचा दिवस शेवटचा असेल. मृत्यू येण्याच्या आधी धम्म शिका हे वाक्य लक्षात ठेवा. जास्तीत जास्त लोक दुर्गतीला. आणि धम्म नाही शिकला, देवता ब्रह्मलोक ब्रह्मा किंवा सर्वात सद्गुणी व्यक्ती सुद्धा पुण्याचा संग्रह आहे, तोपर्यंत मनुष्य देवलोक ब्रह्मलोक, त्यानंतर दुर्गती. तर खूप कठोरतेने धम्म शिका, खूप गंभीरपणे धम्म शिका, खूप अभ्यास करा आणि आपल्या कल्याण साधा. तर 9:30 वाजून गेली, थांबायचं का चालू ठेवायचं? तुम्ही जसं म्हणतात तसं. मी खूप सारे पॉईंट्स काढून ठेवलेले तुम्हाला बोलण्यासाठी, एवढे पॉईंट्स काढून ठेवलेले आहेत. थांबायचे आता? तर ठीक आहे, 9:30 वाजून गेले. ते सांगितलं लक्षात ठेवा. हे रेकॉर्डिंग आहेत आपल्या मोबाईलमध्ये, हे दादा पाठवेल, तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये ठेवा आणि नेहमी ऐकत राहा. बाकीचं उद्या. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर 24 तासाचा वेळ आहे उद्या सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत, 22 तासाचा. पॉईंट्स लिहून ठेवा. उद्या आल्यानंतर मला प्रश्न विचारा. ज्या प्रश्नाचं उत्तर देईन किंवा न देईन ते माझ्या इच्छेचा प्रश्न आहे. 2 प्रकारे उत्तर नाही देणार. एक तर ज्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही तर नाही देऊ शकत. ज्या प्रश्नाचं उत्तर मला माहित आहे त्याचं उत्तर देईल, ज्याचं उत्तर मला माहित नाही तर माहित नाही म्हणेल. 1. किंवा नंबर 2, ज्या प्रश्नाचं उत्तर माहित असूनही उत्तर देणं मला योग्य नाही वाटलं तर नाही देणार. माहित असूनही नाही देऊ शकत. कधी कधी असे प्रश्न येतात, उत्तर तुम्हाला माहित आहे पण उत्तर देणं आम्हाला योग्य वाटत नाही म्हणून आम्ही त्याचं उत्तर नाही. तर जे प्रश्नाचं उत्तर आम्हाला माहित आहे आणि त्याचं उत्तर देणं आम्हाला योग्य वाटेल त्या प्रश्नाचं उत्तर देऊ. तेवढं बोलून तुम्हा सर्वांपर्यंत मंगल कामना करत विदेश थांबतो. तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो. तुम्हा सर्वांच्या मनात धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो. जी श्रद्धा आहे ते दिवशी खूप वाढो. गंभीरपणे धम्माचा अभ्यास करून तुम्हा सर्वांना निर्वाण लाभो. तुम्हा सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. आता आपण 1-2 मिनिटं मंगलमैत्री करू आणि तर सुट्टी करू. आपण मंगलमैत्री सांगितलं बुद्धांनी, दान, शील, साधना, मंगलमैत्री. तर 5 मिनिटं साधना करून 5 मिनिटं मंगलमैत्री. ठीक आहे? 5 मिनिटं साधना, कमर, पीठ, गर्दन सीधी चालू राहू दे, रेकॉर्डिंग चालू राहू दे. 5 मिनिटं ध्यान करून. ज्यांचं विपश्यना शिबिर झालेलं आहे गोयंका गुरुजीच्या मार्गदर्शनात किंवा त्यांच्या सहाय्यकाच्या मार्गदर्शनात, त्यांनी विपश्यना साधना करा. ज्यांनी विपश्यना शिबिर नाही केले ते लवकरात लवकर करा. पण आता आनापान साधना करा. आनापान म्हणजे आना म्हणजे येणारा श्वास, अपान म्हणजे जाणारा श्वास. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित. ध्यान करताना जे काही नियम असतात. पहिला नियम, एकमेकांना टच होणार नाही असं बसायचं. छोट्या बाळांना परवानगी आहे, छोट्या बच्चांना, पण मोठे लोक एकमेकांना टच होणार नाही असं बसायचं.
आप नंबर 2, आपल्या शरीराचा सुईच्या टोकाएवढा भाग सुद्धा जमिनीला भिंतीला टच होणार नाही असं बसायचं. नंबर 3, कोणीही टेकून बसायचं नाही. पण जे आजारी आहेत, म्हातारे आहेत, गर्भवती आहेत किंवा ज्यांना पाठीचा कमरेचा त्रास आहे त्यांना परवानगी आहे टेकून बसायची. ज्यांना कोणताही शारीरिक त्रास नाही त्यांनी टेकायचं नाही. कंबर पाठमान सरळ, डोळे बंद, तोंड बंद. बंद डोळ्यांना चष्मेची आवश्यकता नाही. ज्यांनी चष्मा राहिला त्यांनी काढून ठेवा आणि संपूर्ण लक्ष वरच्या ओठाच्या वर, नाकाच्या खाली, नाकाचे प्रवेशद्वार इथे केंद्रित करा आणि इथून वाहणारा श्वास जाणवा. एकही श्वास आपल्या नकळतपणे आत नाही आला पाहिजे, आपल्या नकळतपणे बाहेर नाही गेला पाहिजे. प्रत्येक श्वासावर लक्ष, प्रत्येक श्वासावर लक्ष. खूप लक्ष दिलात तर हे सुद्धा समजू लागेल की श्वास उजव्या नाकपुडीतून वाहत आहे की डाव्या नाकपुडीतून वाहत आहे की दोन्ही नाकपुडीतून वाहत आहे. हे सुद्धा समजू लागेल की श्वास कुठे स्पर्श करत आहे. वरच्या ओठाच्या वर, नाकाच्या खाली, नाकाचे प्रवेशद्वार का नाकाच्या आतल्या भिंती. फक्त जाणत राहा. विपश्यना साधक साधिकांनी विपश्यना करा. संवेदना अनित्यबोध समता, संवेदना अनित्यबोध समता. क्षण प्रतिक्षण सजग. एकही श्वास आपल्या नकळतपणे आत नाही आला पाहिजे, नकळतपणे बाहेर नाही गेला पाहिजे. प्रत्येक श्वासावर लक्ष, प्रत्येक श्वासावर लक्ष. सूक्ष्म अतिसूक्ष्म श्वासाची सुद्धा पूर्ण जाणीव झाली पाहिजे. विपश्यना साधक साधिकांनी विपश्यना करा. डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत संवेदना अनित्यबोध समता, संवेदना अनित्यबोध समता. ध्यानाच्या वेळेस हालायचं डोलायचं नाही. विशेष कारण असेल, इमर्जन्सी असेल, अत्यावश्यक असेल तर हालायची उठायची परवानगी आहे. पण विशेष कारणाशिवाय, इमर्जन्सी शिवाय हालायचं नाही. स्टॅच्यू सारखं बसायचं, पुतळ्यासारखं, मूर्तीसारखं बसायचं. ध्यानाच्या वेळेस डोळे बंदच असले पाहिजे. डोळे उघडले की मन भरकटलं. ध्यानाच्या वेळेस कंबर पाठमान सरळ असली पाहिजे. जेव्हा जेव्हा लक्ष झालं की मान वाकले, कंबर वाकले, सरळ करायचं. पाठ वाकले, सरळ करायचं. भवतु सर्वमङ्गलम्. भवतु सर्वमङ्गलम्. भवतु सर्वमङ्गलम्. खूप कल्याण, खूप सुखी. आता आपण एक 2-3 मिनिटं मंगलमैत्री करूया. 2-3 मिनिटं शरीर शिथिल करा. बसून बसून पाय, कंबर, गुडघ्या, मांड्या दुखत असतील तर रिलॅक्स व्हा. पाय मोकळे करा. मंगलमैत्रीच्या वेळेस शरीर आणि मन दोन्ही स्तरावर आपण शांत राहायचं. शरीराच्या कोण्या भागात दुःख होत असेल, दुखत असेल, कोण्या भागात त्रास होत असेल शरीराच्या, तर मंगलमैत्री नाही करू शकत. आणि मनामध्ये कोणाबद्दल द्वेष असेल तरी पण मंगलमैत्री नाही करू शकत. मन सुद्धा शांत आणि शरीर सुद्धा शांत असलं पाहिजे. तर आता मी जसं तसं बोलेन, मनामध्ये तशी भावना करा. तोंडांना काही बोलू नका, फक्त मनामध्ये तशी भावना करा. 2-3 मिनिटं मंगलमैत्री करून सुट्टी. सर्व प्राणी सुखी हो, सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. आजपर्यंतच्या माझ्या जीवनात जर मी कोणाला त्रास दिलो असेल,
कळत किंवा नकळतपणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माझ्या शरीराच्या, वाणीच्या किंवा मनाच्या कर्मांनी जर मी कोणाला त्रास दिलो असेल तर त्यांनी मला क्षमा करावं, क्षमा करावं, क्षमा करावं. त्याचप्रमाणे आजपर्यंत जीवनात जर इतरांनी कोणी मला त्रास दिला असेल, कळत किंवा नकळतपणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, त्यांच्या शरीराच्या, वाणीच्या, मनाच्या कर्मांनी कोणीही मला त्रास दिला असेल तर मी त्यांना क्षमा करतो, क्षमा करतो, क्षमा करतो. मी माझ्या मनात कुणाबद्दलही क्रोध, द्वेष, दुर्भावना, ईर्ष्या, मत्सर बाळगत नाही. तसंच इतरांनी सुद्धा माझ्याबद्दल मनात दुर्भावना, क्रोध, ईर्ष्या बाळगू नये. मी माझ्या मनात सर्वांबद्दल मैत्री, करुणा, प्रेम, आपुलकी, सद्भावनाच बाळगतो. तसंच इतरांनी सुद्धा माझ्याबद्दल मनात मैत्री, सद्भावना, आपुलकी, करुणा, प्रेमच बाळगावं. आमच्या कुटुंबातील गेल्या अनेक पिढीतील पूर्वज ते आता जिथे कुठे असतील, ज्या कोण्या लोकात असतील, त्यांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो, त्यांची सद्गती हो, ते आमच्या पुण्यात विशेष रूपानं भागीदार हो. आमच्या परिवारातील सर्व सदस्य, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सर्वांच्या मनात धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो. जी श्रद्धा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत हो. गंभीरपणे धम्माचा अभ्यास करून सर्वांना निर्वाण लाभ हो. संपूर्ण जगात किती दुःखी आहेत लोक, अज्ञानामुळे दुःखी आहेत. अरे या लोकांना जर धम्म मिळाला तर ते दुःखमुक्त अवस्था प्राप्त करतील. पण त्यासाठी मी काय करू? मी माझ्या पुण्याचं वितरण करतो. या जन्मात आणि गेल्या अनेक जन्मात मी जे काही सत्कर्म केला असेल, जे पुण्य अर्जित केलं असेल, त्या पुण्याचं मी आज वितरण करत आहे, वाटप करत आहे. सर्व प्राणी सुखी हो, माझ्या पुण्यात सहभागी हो. सर्व प्राणी दृश्य असो की अदृश्य असो, छोटे असो की मोठे असो, जवळचे असो की दूरचे असो, मनुष्य असो की अमनुष्य असो, पाण्यामध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे, जमिनीच्या आत राहणारे, झाडावर राहणारे, आकाशात राहणारे, 2 पायाचे, 4 पायाचे, अनेक पायाचे, बिगर पायाचे, जन्म झालेले, न झालेले, होणार आहे असे, होत आहे असे, गर्भातील, अंड्यातील सर्व प्राणी सुखी हो, माझ्या पुण्यात सहभागी हो. संपूर्ण ब्रह्मांडात एकही प्राणी असा असू नये जो माझ्या पुण्यात भागीदार नाही झाला. विश्वातील सर्व प्राणी माझ्या पुण्यात भागीदार हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सारे प्राणी सुखी हो. साध साध साध. खूप छान, खूप खूप सुखी.